वाढत्या उष्णतेचा तसेच तापमानाचा त्रास हा माणसांबरोबर जनावरांना देखील होत असतो. उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या शरीरामध्ये विशिष्ट असे बदल होऊन दुधाळ जनावरे दूध कमी प्रमाणात देण्यास सुरुवात करतात. त्याचबरोबर जनावरांनी दिलेल्या दुधाला योग्य प्रमाणात फॅट देखील लागत नाही, अशी तक्रार दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची असते. पाहुयात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुधाळ जनावरे दूध देण्याचं प्रमाण कमी का करतात आणि जनावरांचं दूध कमी होऊ नये यासाठी दुग्ध व्यावसायिकांनी काय काळजी घ्यावी. मुळात मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जवळपास 45 डिग्रीच्या वर असते आणि यामुळे जनावरांमध्ये उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते. तसेच जी जनावरं असतात त्यांना जवळपास 28 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये ते त्यांच्यासाठी ते योग्य असतं आणि त्यामध्ये त्यांचं जी प्रोडक्टिव्हिटी असते, उत्पादन क्षमता असते ती जास्त असते. पण टेम्परेचर जेव्हा 28 डिग्रीच्या वर जातं तेव्हा त्यांची उत्पादकता कमी होते. त्याचं कारण असं की टेम्परेचर जर वाढत गेलं तर त्यांची चयापचय क्रिया मंदावते, त्यांची आतड्यांची हालचाल मंदावते, ज्यामुळे त्यांनी जे काही खात असतील त्याची जी ऑब्झर्वेशन क्षमता असते ती कमी होते आणि यामुळे प्रोडक्शनमध्ये घट होते. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा टेम्परेचर वाढतं आणि शरीराचं टेम्परेचर जसं वाढत जातं तसं शरीरातील जे हार्मोन्स असतात त्या हार्मोन्सची ची क्रिया करण्याची क्षमता असते ती सुद्धा बदलते. त्यामुळे आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये गाई किंवा म्हशी लागत नाहीत म्हणतो आपण आणि त्याचं कारण हार्मोनमध्ये होणारे चेंजेस हे असतं. दूध देणारी जी जनावरं असतात त्यांच्या प्रोडक्शनमध्ये किंवा त्यांच्या उत्पादनामध्ये बऱ्या प्रमाणात घट होतो. त्याचं कारण असं आहे की उन्हाळ्यामध्ये जनावरं कमी खातात, कारण त्यांच्या शरीरामध्ये तापमान वाढल्यामुळे त्यांच्या आतड्यांची आणि त्यांच्या आतड्यांची हालचाल मंदावते, त्यामुळे त्यांना ते कमी खातात. यासाठी आपण अशी जनावरं शक्यतोवर थंड ठिकाणी किंवा मुक्त संचार गोठ्यामध्येच वापरून त्यांचं संगोपन करावं. दुसरी गोष्ट, त्यांच्या आजूबाजूला स्वच्छ आणि निर्जंतुक पाण्याची व्यवस्था करावी, ज्याच्यामुळे ते भरपूर पाणी पितील. दुसरी गोष्ट, उच्च प्रतीचा चारा ज्यांच्यामध्ये प्रथिने, कार्बोदके आणि खनिजे असतील अशा प्रकारचं त्यांना द्यावं, कारण ते कमी खात असल्यामुळं आपण जर त्यांना दुसरा चारा दिला तर त्यांचं पोट त्यामुळे भरलं जाईल आणि त्यांना जे काही आवश्यक असतं उत्पादनासाठी ते त्यांना त्या प्रमाणामध्ये भेटणार नाही. त्यामुळे उच्च प्रतीचा चारा त्यांना दिला तर आपण त्यांच्या उत्पादनामध्ये बऱ्या प्रमाणामध्ये स्थिरता आणू शकतो. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या दुधाळ जनावरांची काळजी घेतल्यास उन्हाळ्यात देखील आपण आपल्या जनावरांची दूध देण्याची क्षमता टिकवून ठेवू शकतो व आपला होणारा संभाव्य तोटा टाळू शकतो. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.